राज ठाकरेंनी केली अजितदादांची मिमिक्री. जयंत पाटील शरद पवारांसह सर्व पडू हसले. पहा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवार पण होते त्यावेळेला. खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते. मतदार यादीतील गैरसोयीची नावे काढली जातात. यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासातच ती नावे गायब केली जातात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहिती नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरा कोणी खासगी व्यक्ती चालवत आहे असा गंभीर आरोप करत घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी ठाम भूमिका महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी मांडली. राज ठाकरेही सध्या महाविकास आघाडीसोबत दिसत असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. तर यातच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना आपण आता महाविकास आघाडीसोबत असणार का अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. तर राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना खोचक टीका केली आहे. तर पत्रकारांनी अजित पवारांना राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना कोणीही मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला काही भूक पडत नाही असं अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लावला. तर मिमिक्री करणारी मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी माणूस आहे, मी काम करत राहीन असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले असेल, मिमिक्री कोण करते मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यावर तुम्ही राज ठाकरेंना विचारणार जाणार की अजित पवार असे म्हणत होते, मला या सगळ्यात पडायचे नाही असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही महाविकास आघाडीसोबत दिसत आहात असे एका पत्रकाराने म्हटले. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले की मी 2017मध्येही त्यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे, कोणाबरोबर होणार हे महत्त्वाचे नाही. तर 2017च्या पत्रकार परिषदेत मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेस पण होते, तसेच अजित पवार पण त्यावेळी होते असा खोचक टोला त्यांनी लावला. खरे तर त्यांनी यायला पाहिजे होतं. त्यावेळी ते तावाने बोलत पण होते, ते पण या सगळ्या गोष्टी सांगत होते असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व राज ठाकरे यांनी केलेल्या अजितदादांच्या मिमिक्रीवर काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.